महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होणार असल्याची विशेष बातमी समोर आली आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री या दोघांनी या महत्त्वाच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब केला। मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी फक्त विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत, तर स्वतः राज्य सरकारने स्वतःच्या विशेष निधीमधून शेतकऱ्यांसाठी हप्ता वर्ग करण्याचा निर्णय घेतला। फडणवीस साहेबांनी बैठकीमध्ये स्पष्ट सांगितले की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्यांना पीक विम्याचे पैसे हे थेट आता राज्य सरकारच्या निधीमधून देण्यात येणार आहेत। एकूण 19,800 रुपये सरसकट अनुदान देण्याचं जाहीर करण्यात आले। शेतकरी बांधवांनो, तुमचा मूळ पीक विमा आणि सरकारचा विशेष बोनस मिळून ही रक्कम तयार करण्यात आली। कृषी मंत्र्यांनी यासाठी एका विशिष्ट जिल्ह्यांच्या दौऱ्यावर जाताना असं म्हटलंय की महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांमध्ये आम्ही पीक विम्याची रक्कम ही वर्ग करणार आहोत। महाराष्ट्रामध्ये गेल्या कित्येक दिवसापासून पीक विम्याचे पैसे कधी येणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता, परंतु थेट आता मुख्यमंत्र्यांनीच याबाबतची घोषणा केली। सरकारने सर्वच बँकांचे सर्व्हर हे याशी जोडले नाहीये, त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये फक्त 10 प्रमुख बँकांची निवड करण्यात आली आहे। जर तुमचं खातं या बँकांमध्ये असेल तर 5 मे नंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। कृषी विभागाने बँकांना क्लिअर कट सूचना दिल्या आहेत। शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होत असताना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा अवलंब करण्यात येणार आहे। त्यामुळे तुमचं खातं या बँकेमध्ये असेल तर लक्षपूर्वक ऐका की तुमचं नाव पात्रता यादीमध्ये देखील आहे का, कारण सरकारने जेव्हा हा रिपोर्ट जाहीर केला तेव्हा 20 जिल्ह्यांची नावं मंत्र्यांनी जाहीर केली, परंतु त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेली एक अट कोणती आहे ती देखील जाणून घ्या, जिच्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार नाहीये। जेव्हा GR जाहीर झाला तेव्हा थेट अधिकृत GR समोर आला। देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्र्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे 19,800 रुपयाचा आकडा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यासाठी अधिकृत GR देखील जाहीर झाला आहे। शेतकरी बांधवांनो, सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यावर 19,800 रुपये सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी देखील काही शेतकऱ्यांच्या खात्यावर 30,000 रुपये जमा होणार आहेत, तर काहींच्या खात्यावर थेट 50,000 रुपयाचा पीक विमा वितरित होणार आहे। याचे वितरण कशा प्रकारे केले जाणार आहे याची फाईल देखील आता मंत्रालयातून समोर आली आहे। त्यामुळे आपण पाहूया नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना 19,800 रुपये मिळतील आणि कोणत्या शेतकऱ्यांना थेट 50,000 रुपये मिळणार आहेत। मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांनी या निर्णयामुळे पायाभूत आकडा हा 19,800 रुपयाचा निवडला, पण ज्या शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्र्यांनी विशेष निधी मंजूर केला त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये देखील मिळणार आहेत। यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की 5 मेला सकाळी 10 वाजल्यापासून तुमच्या मोबाईलवर मेसेज यायला सुरुवात होणार आहे, कारण पीक विम्याचं वाटप हे 5 मे नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर केलं जाणार आहे। तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा क्रेडिटेडचा मेसेज येणार आहे का पेमेंट फेल्डचा मेसेज येणार आहे स्वतः तुमच्यावर अवलंबून असणार आहे, कारण येत्या 24 तासामध्ये एक महत्त्वपूर्ण अट तुम्हाला पूर्ण करायची आहे। त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे वर्ग होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही KYC प्रोसेस तर पूर्ण केलीच असेल, त्यासोबत तुमचा मोबाईल नंबर हा तुमच्या आधार कार्डशी लिंक असणार आहे, कारण नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा लाभ असू दे किंवा तुम्ही PM किसान योजनेचा हप्ता घेत असाल तर तुमचा आधार कार्ड हा तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असतोच, तेव्हा तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा होतात। परंतु यावेळी जी पीक विम्याची रक्कम असणार आहे ती डिजिटल प्रक्रियेने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलाय, परंतु त्यासोबतच केंद्र सरकारने यामध्ये एक वाढीव अट घातली आहे। तुमच्या खात्यामध्ये आता विशेष अनुदान जमा होत आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनो, डिजिटल प्रक्रियेमध्ये तुमच्या आणखी एक महत्त्वाचं कागदपत्र तपासलं गेलं, त्यानुसारच तुमचं नाव हे पात्र यादीमध्ये ॲड करण्यात आलं आहे। शेतकरी बांधवांनो, आता तुमच्यासाठी खुशखबर आली आहे की पीक विम्याची रक्कम ही वर्ग होत आहे, परंतु त्यासोबतच आणखीन एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी आली। महाराष्ट्रातील फक्त 20 जिल्ह्यांमध्ये हे हप्ता वाटप 5 मे नंतर पार पडणार आहे, परंतु या 20 जिल्ह्यांमध्ये स्वतः कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांची विभागणी केली आहे। मग यामध्ये असे शेतकरी आहेत की ज्यांचं नाव हे पहिल्या यादीमध्ये असणार आहे, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 19,800 रुपये जमा होणार आहेत, आणि ज्या शेतकऱ्यांचं नाव हे दुसऱ्या यादीमध्ये असणार आहे त्यांच्या खात्यावर 30,000 रुपये जमा होणार आहेत। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं नाव तिसऱ्या यादीमध्ये असेल त्यांना थेट 50,000 रुपयाचा पीक विमा मिळेल। यामध्ये जेव्हा ही रक्कम जमा होणार आहे त्याचवेळी केंद्र सरकारकडून देखील यामध्ये निधी वर्ग करण्यात येणार आहे। विमा कंपन्यांकडून असलेले पैसे आणि राज्य सरकारचे पैसे या सर्वांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असताना एक विशिष्ट अट घालण्यात आली आहे आणि त्यानुसारच पात्रता यादीही ठरवण्यात आली। मंत्रालयातून जेव्हा अधिकृत GR जाहीर झाला तेव्हा या निर्णयावरती शिक्कामोर्तब झाला।
त्याचवेळी कृषी मंत्री आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विभागणी देखील करण्यात आली आहे। यामध्ये जे शेतकरी ग्रामीण भागातील आहेत त्या शेतकऱ्यांसाठी विशेष अनुदान आहे आणि जे शेतकरी शहरी भागातील आहेत त्या शेतकऱ्यांना एक महत्त्वाचं काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत, परंतु यावेळी सरकारने यामध्ये डिजिटल प्रक्रिया अवलंबली आहे। थेट कृषी आयुक्तालयाचा हा निर्णय आहे, त्यामुळे येत्या 2 दिवसामध्ये तुम्हाला एक महत्त्वाचं काम पूर्ण करायचं आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी ही विशेष बातमी आहे, कारण 19,800 रुपयाचा पहिला हप्ता आणि 50,000 रुपयाची मोठी रक्कम अशा दोन्ही हप्त्याचा लाभ तुमच्या खात्यामध्ये जमा करताना सरकारने पात्रता यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर सर्वात पहिल्यांदा डीबीटीचं बटन दाबल्यानंतर पहिल्या 5 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील आणि दुपारनंतर उरलेल्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। शेतकरी बांधवांनो, आता पीक विम्याची रक्कम वर्ग होत आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांनी यासाठी एक महत्त्वाची सूचना दिली। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाला सामोरं जावं लागलं, त्यामुळे केंद्र सरकारकडून देखील शेतकऱ्यांना विशेष अनुदान दिले जाणार आहे। त्याचबरोबर युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय हा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतला असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे। महाराष्ट्रातील तब्बल 20 जिल्ह्यांमध्ये हा पहिला टप्पा पार पडणार आहे आणि पीक विम्याच्या 19,800 रुपयांपासून झालेली सुरुवात ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। तर सर्वात आधी पाहायला गेलं तर मराठवाड्यामध्ये पावसाने ओढ आणि त्यानंतर अतिवृष्टी यामुळे या भागातील पिकांचं सर्वाधिक मोठं नुकसान झालं। यामुळे यादीमध्ये मराठवाड्याचं वर्चस्व सर्वात आधी आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये कापूस आणि मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी 19,800 रुपयाचा मोठा हप्ता वर्ग होणार आहे, तर जालन्यातील मोसंबी आणि सोयाबीनच्या नुकसानापोटी इथे अनुदान जाहीर होणार आहे। बीड जिल्ह्यासाठी विमा कंपन्यांनी विशेष मर्यादा लावली असून शेतकऱ्यांना सर्वाधिक लाभ दिला जाणार। धाराशिव सोयाबीनच्या नुकसानीसाठी मोठा फटका बसलेला जिल्हा आहे, त्यामुळे या जिल्ह्यामध्ये देखील बँकेचे मेसेज यायला सुरुवात होणार। लातूर सोयाबीनची बाजारपेठ असलेल्या जिल्ह्यामध्ये ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी तयार केली जाणार। परभणी, नांदेड, हिंगोली या पट्ट्यामध्ये कापूस आणि सोयाबीनसाठी राज्य सरकारने पीक विमा रकमेसोबतच अतिरिक्त अनुदान देखील वर्ग केले। विदर्भात देखील नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या गुणवत्तेवरती परिणाम झाला होता, त्यामुळे बुलढाणा, अकोला हे दोन्ही जिल्हे आता नुकसान भरपाईसाठी पात्र ठरले। वाशिम, अमरावतीमध्ये फळबागांना विमा कंपन्यांकडून पीक विम्याच्या माध्यमातून रक्कम दिली जाणार। त्याचबरोबर यवतमाळमध्ये देखील तांत्रिक अडचणी दूर करत पीक विम्याची रक्कम ही खात्यावरती वर्ग केली जाणार आहे। शेतकऱ्यांना थेट पैसे देण्याचे आदेश देण्यात आले आहेत। वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील संत्रा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष निकषांवर पीक विम्याची रक्कम वितरित केली जाणार। उत्तर महाराष्ट्र आणि उर्वरित भागामध्ये हवामानाच्या बदलाचा पिकांना मोठा फटका बसला, त्यामुळे या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे। जळगावमधील केळी उत्पादकांसाठी 19,800 रुपयाची मदत ही मोठी वरदान ठरणार। धुळे आणि नंदुरबारमधील दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी रेशन कार्डचा डेटाबेस हा पैशाचा वाटप केले जाण्यासाठी महत्त्वाचा ठरलाय। डेटाबेसवरून पैशाचं वाटप केलं गेलं। नाशिकमधील द्राक्ष आणि कांदा उत्पादकांसाठी विमा हप्त्यामध्ये वाढ करण्यात आली असून 30 ते 40,000 रुपयांपर्यंत पैसे जमा होऊ शकतात। तर अहिलानगरमधील दुष्काळ पट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी हा पीक विमा एक संरक्षण कवच ठरणार आहे। त्याचबरोबर सांगलीतील द्राक्ष आणि डाळिंब पिकांसाठी सरकारने विशेष अनुदान देखील जाहीर केले। निधी वितरणाचा ग्रीन सिग्नल आता थेट मंत्रालयातून आला असून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पडणार आहे। कृषी आयुक्त कार्यालयातून यादी मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर रिझर्व्ह बँकेकडून आलेल्या सूचनांनुसार आणि मार्गदर्शनाखाली पैसे वाटपाचं काम हे सुरू केलं जाणार आहे।